चला आपण स्टार्ट करतोय फायनलच्या मॅन ऑफ द मॅच पासून. फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे अथर्व जोशी. 15 बॉल मध्ये 33 रन आणि बॉलिंग काय चांगलं टाकलं ना बॉलिंग. 15 बॉल मध्ये 33 रन केलेले आहेत त्याने. आणि मी आमंत्रित करतो सागर यांना, प्लीज अथर्वला एक ट्रॉफी द्यावी. काय आलं ए थोडं त्या साईडला, या साईडला. मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल्स. हा आधी ते ह्याचे ट्रॉफी देऊन टाक. ते झालं फायनलची मॅन ऑफ द मॅच झाली. हे आता बाजूला घे. मोरया. हा त्याच्यात कोण होतं मॅन ऑफ द मॅच? हा फर्स्ट एलिमिनेटरची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाते अमय पावसकर. फर्स्ट एलिमिनेटर दिली होती अमय. सागर परत एकदा प्लीज. अमय पुढे असा हात ठेव सागर, मग कळेल त्याला देतोयस. क्वालिफायर 2 ची नाही रे एलिमिनेटर ना ते आमच्याबरोबरची ना. हां एलिमिनेटर 2 ची प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सॉरी प्लेयर ऑफ द मॅच ओमकार सावंत केणी. एलिमिनेटर 2 ज्यांनी आम्हाला बाहेर काढलं होतं. आता आपण जातोय बेस्ट बॅट्समन कडे. दुसरा तिसरा कोणी नसून अथर्व शेट्टे प्लीज. हेच आहे ना रे मॅक्स पुढे. मुंगी यांनी पुढे यावं प्लीज. त्या साईडला अथर्व. बेस्ट बॅट्समन मोस्ट. यावेळेला ऑर्गनायझर यांनी नवीन ट्रॉफी 2 ट्रॉफी इंट्रोड्यूस केल्या आहेत. 3 ट्रॉफी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. पहिली म्हणजे बेस्ट और हायेस्ट फोर्स, हायेस्ट चौकार आणि ट्रॉफी जाते रोहित माहिमकर. अमित मॅक्स सिक्सेसची ट्रॉफी जाते परत एकदा अथर्व शेट्टे यांना. 17 सिक्स मारलेले आहेत. सिद्धेश 17 सिक्स मारलेले आहेत अथर्व शेट्टे यांनी. त्याच्यानंतर 13 मारलेले आहेत ओमकार सावंत यांनी. पण मॅक्सिमम सिक्सेस ट्रॉफी गोज टू अथर्व शेट्टे. नेक्स्ट बेस्ट स्ट्राइक रेट ओमकार सावंत. मिनिमम 100 रन्स आणि 200चा स्ट्राइक रेट आहे. आदित्य हो सांगितलंय. बेस्ट स्ट्राइक रेट 200चा मिनिमम 100 रन्स. त्यानंतर पुढची ट्रॉफी आहे बेस्ट इकॉनॉमी इन द बॉलिंग. कुठे आहे रे इकॉनॉमी? तुझ्याकडे ना बेस्ट बॉलर इकॉनॉमी. हां हां बेस्ट बॉलर हायेस्ट विकेट टेकर मोस्ट विकेट्स जय 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 जय. ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतो सिद्धू परत. संकेत जोशी नाही आता पुढच्याला परत करू. काय आहे आता बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर फॉर अ चेंज. सगळे बॉलर 8 पेबल्स आहेत. अनमोल फॉर अ चेंज आहे हे. हा ओमकार कोण येत आहे? राजेंद्र
काय ह्याला काय बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर अनमोल. आता काय फिल्डर रनआउट कॅचेस डिसमिसल. बेस्ट फिल्डर अथर्व जोशी. हाँ त्याला दे. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अजून एक ट्रॉफी जी चुंबा साहेबांनी यावर्षी इंट्रोड्यूस केली आहे. इमर्जिंग प्लेअर संकेत कोण राहिलं याचं नियतीन ये ना. अरे मग काय तुमच्याच हेच आहे. बेस्ट इमर्जिंग प्लेअर काय MVP. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरची ट्रॉफी काय गेस करायची गरज वाटत नाहीये. अथर्व शेट्टे. MVP खांद्यावर आठ. हा भाऊ कळू दे सगळ्यांना नाहीतर काय आम्हाला संतोषी सवय आहे. थर्ड रँकसाठी पण मेडल्स आहेत का? ओके हां आपण अंपायर्स आलेत का इथे की गेले? आहेत 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 येस. सागर चुंबा देतोय. हां आपलं नाव राम रामगौड. रामगौड धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ देत जरा अंपायरसाठी. पूर्ण दिवस उभे आहेत ते आपल्यासाठी. हे नेहमीचेच आहेत. जयप्रकाश आणि तिसरे अंपायर हॅलो आणि स्कोरर पण येऊ देत. आपलं नाव स्कोररला पण स्कोरर आपलं नाव लव चव्हाण. यूट्यूब लाईव्ह प्लीज यावे. नाव मनीष. थँक्यू व्हेरी मच. आणि अजून एक आहे ना यूट्यूब लाईव्ह यूट्यूब. आता नेक्स्ट थर्ड प्लेस अवॉर्ड गोज टू रायझिंग स्टार. एक एक प्लेअर नाही यावं प्लीज. आणि संतोष आहे पा नंतर थांब ना जरा किती टाइमपास करतोस इथे वेळ नाही. थर्ड प्लेस आहे बघ ब्राऊन. ब्रॉन्झ ब्रॉन्झ सॉरी इब ब्रॉन्झ. थर्ड प्लेस सेकंड रनर अप झाली सगळी सुटली का बघ. सिद्धेश नांगले आदित्य जरा इकडे यावे. इथेच थांबावे म्हणजे संतोष आहेस इकडे तू पण थांब इथेच. सागर प्लीज ये. रायझिंग स्टार थर्ड प्लेस. जरा टाळ्या. अरे आमच्या टीमसाठी म्हणून मारा टाळ्या जरा. सुमित 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 विनीत केणी. अमित सावंत.
पूर्व एक्स नायनर्स बोलू शकतो आपण अमित यांना. आशय भावे, मनीष, मनीष आदित्य वगैरे ग्रुप मधला आहे तो. हा सॉरी, अथर्व आणि वासिफ. कोण राहिलंय अजून? तेजस, तेजस प्रसाद आहे. आणि मी. हां, ट्रॉफी पण आहे आम्हाला. प्लीज यावे सगळ्यांनी. नेक्स्ट फर्स्ट रनर अप माहितीच आहे आपल्याला. तूच संतोष तू देतोस ना. ओमकार सावंत 8 पेबल्स. चालू होत आहे ओमकार कांबळी पहिल्यांदा प्लीज. अमय बावस्कर, रोहित. जबरदस्त लेजिंग, जबरदस्त. फक्त कॅमेराच्या मध्ये येऊ नका, थोडे साईडला राहा. रोहित माहीमकर, हा तू ये ना. रोहित सावंत, इकडे इकडे इकडे. हा त्याची माहिती आहे, पुढे. सुमित मेस्त्री, तासीम कडगावकर, जेनझी जय जय, एट पेबल्सचा अनमोल रतन अनमोल, आणि 8 पेबल्सचा कॅप्टन मिस्टर ओमकार सावंत. 8 पेबल्सच्या टीमने जरा यायचंय आणि आपली ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. एट पेबल्स, फर्स्ट रनर अप, सिल्वर मेडलिस्ट. वेल प्लेड गाइज, वेल प्लेड. 3 मॅचेस कंटिन्युअस खेळलेत ते. याला एक हे करू दे, एक काय ते एक मेडल घालू दे, एक ट्रॉफी देऊ दे. हो हो हो, कॅप्टन लास्टच येतो. आता परत एकदा यावर्षी पण म्हणजे या सीझनला पण ट्रॉफी जाते नटोरियस नायनर्स. आय थिंक ते नाव चेंज केल्यापासून काहीतरी फरक पडलेला आहे असं वाटतं. आणि 2 शब्द बोलायला मी म्हणजे माईक देऊ की नको देऊ? रडा डोळ्यातनं पाणी येते, त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. 1-2 शब्द बोलू दे. विशेष अभिनंदन रायझिंग स्टार्स 8 पेबल संघांचं. टाळ्या. आणि नोटोरियस नायनर्स माझी टीम
आपण FMTचे स्टुडंट्स असेच ही टुर्नामेंट करत राहूया आपल्या मित्रांच्या दिवंगत मित्रांच्या आठवणीमध्ये. आणि आपण आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की ॲटलिस्ट नवीन 2 ॲटलिस्ट स्टुडंट्स फिनोलेक्सचे पासआउट आणले पाहिजे टुर्नामेंटला. आणि नेक्स्ट टुर्नामेंट होईल ऑगस्टमध्ये. तर ओमकार सावंत हे ऑर्गनायझर असतील ते लवकरच सांगतील कधी होणार आहे. फायबर बॅट अलाव करू त्या टुर्नामेंटला आपण. पावसाळ्यात असणार आहे कारण. आणि ऑर्गनायझर्सचे विशेष आभार. टाळ्या वाजवा ऑर्गनायझरसाठी. वाजवणार आहेत असं काय नाही आहे. गुड ऑर्गनायझेशन चुंबा. या 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 टुर्नामेंटचा मेन ऑर्गनायझर होता चुंबा. चला आता आपण मेडल्स देऊया. संकेत मेडल्स दिला ये प्लीज. पहिला अनु बने. कट्टे साहेब यावे 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 यावे. यतीन कट्टे आलेले आहेत. त्यानंतर संकेत. त्याचं माहिती आहे मला, नवीन माहिती आहे. संकेत आलेला आहे. सुशील. हा माहिती आहे. अवधूत. अथर्व जोशी. अथर्व शेटे. अथर्व शेटे. कसली टोपी आहे ही? मी मालिकावीर. ओके. मी मालिकावीरची टोपी घालून आलेले अथर्व शेट्टे. शैलेश भगत चुंबा. व्हाईस कॅप्टन पहिले येतील. व्हाईस कॅप्टन पहिले येतील. आणि नटोरियस नायनसचा कॅप्टन कल्पेश कदम. कल्प्या. त्यांचं अजूनच डिसाईड नाही होत आहे की कोण कॅप्टन आहे. आदित्य. आदित्य कुठे गेला? ये ना. दोघंही आता. दोघंही या. असं नाही, दोघंही या. अरे मी कसं, मी मध्येच आहे. अरे मी मध्येच आहे. अमित प्लीज. अभिनंदन नोटोरियस. सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकलेली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आणि यावेळी देखील चॅम्पियन झालेले आहेत. त्याचप्रमाणे 8 मार्चला देखील टीम इंडिया अशीच ट्रॉफी उंचावेल. अरे तिथे 2 मेडल कोणाची आहेत?